आता बातमी आहे सोशल मीडिया सेगमेंटमधून। एका 13 वर्षीय मुलाचा फोटो आणि त्याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय। तो व्हायरल होण्यापाठीमागचं रहस्य काय आहे ते आपण जाणून घेऊया। ऑस्ट्रेलियातील पर्थ येथील रहिवासी 13 वर्षीय मुलगा ऑस्टिन ॲपलबी याने समुद्रातील भीषण वादळ आणि उग्र लाटांमध्ये तब्बल 4 तास पोहून आपल्या आई आणि 2 छोट्या भावंडांचे प्राण वाचवले। ही घटना 30 जानेवारीला सकाळी घडली, जेव्हा कुटुंबातील 4 जण कयाक आणि पॅडलबोर्डवर समुद्रात मजामस्ती करत होते। अचानक वादळी वारे आणि उग्र लाटांमुळे ते किनाऱ्यापासून सुमारे 9 मैल म्हणजेच 14 ते 15 किलोमीटर दूर बहकले गेले। आई जोआन ॲपलबी यांनी मुलांना सोडता येत नव्हते, म्हणून त्यांनी थोरल्या मुलाला मदत मागण्यासाठी किनाऱ्याकडे पाठवले। ऑस्टिनने सुरुवातीला इन्फ्लेटेबल कयाक आणि लाईफ जॅकेट घातले, पण लाटांमुळे कयाक पाण्याने भरल्याने आणि जॅकेट पोहण्यात अडथळा आणत असल्याने त्याने दोन्ही सोडून दिले। लाटा प्रचंड होत्या। मी फक्त पोहत राहा असा स्वतःला सांगत राहिलो, असे ऑस्टिनने नंतर सांगितले। त्याने प्रार्थना आणि सकारात्मक विचार करत 4 तास आणि सुमारे 4 किलोमीटर अंतर पोहून किनाऱ्याकडे पोहोचले। किनाऱ्यावर पोहोचताच तो कोसळला, पण लगेच मदत मागितली। पोलीस आणि रेस्क्यू टीमला अलर्ट मिळाल्यानंतर हेलिकॉप्टरने संध्याकाळी 8:30 वाजण्याच्या सुमारास आई आणि भावंडांना शोधले। ते तब्बल 10 तास समुद्रात होते। थंड पाणी आणि उग्र लाटांमुळे सर्वजण थरथरत होते। ब्यूच्या पायांना जाणीवच राहिली नव्हती, पण सर्वजण सुखरूप वाचले। पोलीस इन्स्पेक्टर जेम्स ब्रॅडली यांनी म्हटले, या 13 वर्षीय मुलाच्या धैर्य आणि दृढ निश्चयामुळे आई आणि भावंडांचे प्राण वाचले। त्याचे कौतुक कितीही केले तरी कमीच आहे। आई जोआन म्हणाल्या, मुलाला एकटे पाठवणे हा माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण निर्णय होता, पण तोच निर्णय आम्हा सर्वांना वाचवणारा ठरला। ही घटना जगभरात व्हायरल झाली असून ऑस्टिनला खरा हिरो म्हणून सलाम केला जात आहे। ऑस्टिन खरा हिरो म्हणून तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अग्रणी न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। प्रशांत कांबळे, अग्रणी न्यूज, विटा।